नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। आपण आज कट वडा बनवणार आहोत। तर कट करण्यासाठी वाटण तयार करून घेऊया। कढई तापलेली आहे, त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेतलंय आणि याच्यामध्ये आपण एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे। कांदा चांगला गुलाबी रंगावरती आणि मऊ होईपर्यंत आपण परतून घेऊयात। कांदा अजून परतत आहे तोपर्यंत आपण याच्यामध्ये आपण किसलेलं खोबरं टाकून घेऊयात। लसूण आणि आलं हे दोन्ही पण याच्यात टाकून घेऊयात। गॅस मी बंद केलेला आहे। कढई गरम आहे तोपर्यंतच खोबरं आणि ते सर्व आता परतून होईल। हे वाटण थंड झाले की आपण मिक्सरला बारीक करून घेऊ। हे वाटण थंड झालेले आहे, आता आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊयात। ह्या वाटणामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात। आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊयात वाटण। याच्यामध्ये आपण एक चमचा टाकून पुन्हा मिक्सरला फिरून घेऊ। वाटण छान बारीक झालेले आणि याच्यामध्ये 2 पळी तेल घेतलेलं आहे, याच्यात टाकून घेऊयात। वाटण आपण चांगलं तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात। 2 टीस्पून मीठ टाकून घेऊ। कांदा लसूण मसाला 2 टीस्पून, लाल तिखट 2 टीस्पून, काश्मीरी लाल तिखट 2 टीस्पून। काश्मीरी लाल तिखटनी छान कट जो करतो ना आपण त्याला छान असा रंग पण येतो आणि तरी पण येते। मिक्सरचं वाटण जे वाटलं होतं ते मिक्सरच्या भांड्यातलं पाणी ओतून घेऊयात अगोदर। हे गरम पाणी केलेलं आहे, हे आपण याच्यात ओतून घेऊयात। आपण ज्यावेळेस भाजी वगैरे करताना गरम पाणी टाकलं ना बघा तरी पण येते छान, त्याच्यामुळं याच्यात सुद्धा आपण गरम पाणीच टाकून घ्यायचं। कट असं एकदम जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही, असं व्यवस्थितच कट झाला पाहिजे। आता आपण याला चांगली उकळी आणून देऊयात। याला आता चांगली उकळी आलेली आहे। गॅस आता एकदम मंद करूयात आणि याच्यावर ते 5 ते 6 मिनिट आपण उकळून देऊयात। 5 ते 6 मिनिट झालेले आहेत। आता आपण गॅस बंद करू। बटाटे वडा करणार आहे तर त्याच्यासाठी जो पिवळा बटाटा असतो तो आपण करून घेणार आहोत। कढई गरम झालेली आहे, याच्यामध्ये 1 पळी तेल टाकून घेऊ। अर्धा टीस्पून मोहरी चांगली तडतडली की मग जिरी घालून घ्यायची। हा कढीपत्ता चांगला धुवून घेतलेला आहे, तो असं त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे। 1 टेबलस्पून हिरव्या मिरचीचा ठेचा। आता हे सर्व आपण छान परतून घेऊया। 2 टीस्पून मीठ टाकून घेऊ। अर्धा टीस्पून हळद। 4 बटाटे मी उकडून स्मॅशरने बारीक करून घेतलेले त्याच्यात टाकून घेऊ। आता हे सर्व आपण बटाटा सर्व मिक्स करून घेऊयात। आता ना कढई गरम आहे तर मी गॅस बंद करते, कारण बटाटे वड्याला ना बटाटा वडा करताना बटाटा जास्त परतून घ्यायचा नाही,
कारण त्याला मग ते पाणी पण सुटतं आणि वडा व्यवस्थित आपला होत नाही. त्याच्यामुळं मी आत्ता गॅस बंद केलेला आहे. कढई जेवढी गरम आहे तेवढ्यातच हा बटाटा मी परतून घेणार आहे. हे पहा, बटाटा आपला तयार झालेला आहे. आता आपण तो थंड करून घेऊयात. बटाटे वड्यांचं जे बेटर आहे ना ते बनवून घेऊयात. बेसन पीठ चाळून घेतलेले आहे. 1 कप बेसन पीठ, तांदळाचं पीठ 2 टेबलस्पून आहेत. जिरी भाजून त्याची पावडर बनवलेली आहे, ती सुद्धा याच्यात टाकून घेऊयात. ही दालचिनीची पावडर आहे, ती थोडीशी टाकून घ्यायची. पाव टीस्पून हळद, लाल तिखट 2 टीस्पून, खाण्याचा सोडा पाव टीस्पून. बटाटा वड्याच्या आवरणाला हे असं टाकलं ना सगळं व्यवस्थित की मग टेस्ट पण छान लागते बटाटे वड्यांची. आता हे आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि याच्यात थोडं थोडं पाणी टाकून आपण बेटर बनवून घेऊयात. बॅटर जास्त पातळ पण नाही बनवायचं आणि जास्त पण नाही. आता 10 मिनिट याला आपण असंच भिजवून देऊयात. कट वडा करायचा ना तर त्याच्यासाठी वडे गोलच असतात, त्याच्यामुळे आपण असे वडे बनवून घेऊयात. तेल तापलेलं आहे. मस्त असे आपले वडे तळून झालेले आहेत आणि वरतून आवरण सुद्धा एकदम क्रिस्पी झालेले आहे. आता राहिलेले आपण वडे तळून घेऊयात. आपले सर्व वडे तळून झालेले आहेत. आता आपण सर्व कसं करायचं ते पाहूयात. आपला कट वडा तयार आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.